नमस्कार मंडळी, आपण आयुष्यात एक गोष्ट नक्कीच अनुभवली असेल. आपण एखादं काम मनापासून करतो, खूप मेहनत घेतो, खूप अपेक्षा ठेवतो, पण तरीही आपल्याला यश मिळत नाही. उलट अपयश आपल्या वाट्याला येतं. तेव्हा मनात एकच प्रश्न येतो, माझ्याच बाबतीत असं का होतं? मी कुठे कमी पडलो? पण मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा, अपयश म्हणजे तुमच्या आयुष्याचा शेवट नाही. अपयश म्हणजे तुमचं आयुष्य तुम्हाला शिकवत असलेला एक धडा आहे. कधी कधी आपल्याला अपयश मिळतं कारण आपण ज्या मार्गावरून चाललोय तो मार्ग आपल्यासाठी योग्य नसतो. कधी आपल्यात तयारी अपुरी असते, कधी वेळ योग्य नसतो आणि कधी आपल्याला यश मिळण्याआधी आणखी काही शिकणं गरजेचं असतं. म्हणून अपयश आलं की स्वतःला दोष देऊ नका. स्वतःला एक प्रश्न विचारा, या अपयशातून मी काय शिकलो? कारण जो माणूस अपयशातून शिकतो तो पुढच्या वेळी अधिक मजबूत होतो. मंडळी, समजा तुम्ही एखादं काम सुरू केलं आणि पहिल्याच प्रयत्नात ते यशस्वी झालं नाही, याचा अर्थ तुम्ही ते करूच शकत नाही असा होत नाही. कदाचित पहिला प्रयत्न तुम्हाला तुमच्या चुका दाखवण्यासाठी होतो, दुसरा प्रयत्न तुम्हाला अनुभव देण्यासाठी असेल, तिसरा प्रयत्न तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी असेल आणि कदाचित चौथा प्रयत्न तुमच्या यशाची सुरुवात असेल. पण आपण काय करतो? पहिलं अपयश आलं की थांबतो. लोक काय म्हणतील याचा विचार करतो. माझ्याकडून होत नाही, मी नशिबाने खराब आहे, माझं आयुष्य असंच आहे, असं म्हणत आपण स्वतःलाच थांबवतो. पण खरं तर आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी अडचण अनेक वेळा परिस्थिती नसते, तर परिस्थितीबद्दलची आपली विचार करण्याची पद्धत असते. अपयश आलं म्हणून स्वतःची किंमत कमी होत नाही. एका परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून तुमची बुद्धी कमी होत नाही. एखादं काम फसलं म्हणून तुमची क्षमता संपत नाही. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला नाकारलं म्हणून तुम्ही कमी महत्त्वाचे होत नाही. एक अपयश तुमची ओळख ठरवत नाही, तुमची खरी ओळख ठरते ती तुम्ही अपयशानंतर पुन्हा किती धैर्याने उभे राहता यावर. मंडळी, आयुष्यात प्रत्येकाला अडचणी येतात. फरक फक्त एवढाच असतो की काही लोक अडचणी पाहून मागे हटतात आणि काही लोक त्याच अडचणींना संधी बनवतात. तुम्ही कोणत्या प्रकारचे व्यक्ती व्हायचे हे तुमच्या हातात आहे. अपयश आलं तर थोडं थांबा, स्वतःला वेळ द्या, मन शांत करा, तुमच्या चुका शोधा, काय बदलता येईल ते बघा आणि मग पुन्हा सुरुवात करा. कारण पुन्हा सुरुवात करण्यासाठी उशीर झालेला नसतो. कधी कधी आपल्याला वाटतं माझ्यापेक्षा बाकीचे लोक पुढे गेले, पण मंडळी, प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. कोणाचं यश लवकर येतं, कोणाचं उशिरा येतं. कोणाला संधी सहज मिळते तर कोणाला संधी मिळवण्यासाठी अनेक वर्ष संघर्ष करावा लागतो. म्हणून स्वतःची तुलना दुसऱ्याशी करू नका. काल तुम्ही जिथे होता आणि आज तुम्ही त्यापेक्षा एक पाऊल पुढे आला आहात का हे बघा. तुमची स्पर्धा दुसऱ्यांशी नाही, तुमची स्पर्धा कालच्या स्वतःशी आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, अपयश आलं की लोकांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका. तुम्ही पडल्यावर काही लोक हसतील, काही लोक टीका करतील, काही लोक म्हणतील याच्याकडून काही होणार नाही, पण त्यांना उत्तर देण्यासाठी वाद घालण्याची गरज नाही. तुमचं यश एकच दिवस तुमचं उत्तर बनेल. म्हणून शांतपणे मेहनत करत राहा. तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवा. आज थोडं कमी झालं तरी चालेल, पण कालपेक्षा आज थोडं पुढे जाण्याचा प्रयत्न करा. मंडळी, आयुष्य म्हणजे सरळ रस्ता नाही. कधी चढ आहे, कधी उतार आहे, कधी आनंद आहे, कधी दुःख आहे, कधी यश आहे, कधी अपयश आहे. पण या सगळ्यातूनच आपली व्यक्तिमत्वाची घडण होते. जर आयुष्यात कधीच अपयश आलं नाही तर अनेक गोष्टींची किंमत आपल्याला कळणार नाही. अपयश आपल्याला संयम शिकवतं, अपयश आपल्याला मेहनत शिकवतं, अपयश आपल्याला योग्य निर्णय घ्यायला शिकवतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अपयश आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवतं. म्हणून आज जर तुम्ही एखाद्या अपयशामुळे दुःखी असाल तर स्वतःला एकच गोष्ट सांगा, मी हारलेलो नाही, मी फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवा.
आज थोडं कमी झालं तरी चालेल, पण कालपेक्षा आज थोडं पुढे जाण्याचा प्रयत्न करा. मंडळी, आयुष्य म्हणजे सरळ रस्ता नाही. कधी चढ आहे, कधी उतार आहे, कधी आनंद आहे, कधी दुःख आहे, कधी यश आहे तर कधी अपयश आहे. पण या सगळ्यातूनच आपली व्यक्तिमत्वाची घडण होते. जर आयुष्यात कधीच अपयश आलं नाही तर अनेक गोष्टींची किंमत आपल्याला कळणार नाही. अपयश आपल्याला संयम शिकवतं, अपयश आपल्याला मेहनत शिकवतं, अपयश आपल्याला योग्य निर्णय घ्यायला शिकवतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अपयश आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवतं. आज लोक हसत असतील तरी मी माझा प्रयत्न सोडणार नाही, कारण माझं आयुष्य इतर लोकांच्या मतांनी ठरत नाही. माझं आयुष्य माझ्या प्रयत्नांनी आणि माझ्या निर्णयांनी घडणार आहे. शेवटी एवढंच सांगतो, अपयशाला घाबरू नका, अपयशातून शिकायला शिका. कारण अनेक वेळा यशाच्या अगदी आधी अपयश उभं असतं. फक्त आपल्याला तिथे थांबायचं नसतं, एक पाऊल पुढे टाकायचं असतं, पुन्हा प्रयत्न करायचा असतो आणि स्वतःला सांगायचं असतं, माझी वेळ अजून आलेली नाही, पण मी माझा प्रयत्न थांबवणार नाही. धन्यवाद मंडळी, भेटूया पुन्हा नवीन विचारांसोबत.